पुणे विषारी दारू प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। सोलापूर ग्रामीण पोलीस दल सतर्क झालंय। अवैध गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या, तर 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय। दारू निर्मिती करणाऱ्या चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्वाची अपडेट आहे, अवैध गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवरती आता ही धडक कारवाई करण्यात आली। तब्बल 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय। विषारी दारू प्रकरणानंतर पोलीस आता ऍक्शन मोडवर आले। पुण्यातील विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणानंतर सोलापुरातील ग्रामीण पोलीस जे आहेत ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जे आहे ते कारवाई करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारूवरती त्याचबरोबर दारू निर्मितीवरती जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 7 लाखाहून अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जो आहे तो ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचबरोबर 4 जणांवरती देखील जे आहे ते यावेळी दारू निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांवरती देखील जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरती पोलिसांनी आता ऍक्शन मोडवरती आले आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। नीट पेपर फुटी प्रकरणी नीट यूजी परीक्षेसाठी 4 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 21 जूनला आता पुन्हा ही पुनर्परीक्षा होणार आहे। सुव्यवस्थित आणि पारदर्शकतेसाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचललंय। परीक्षा केंद्रावरील सर्व प्रशासकीय व्यवस्था चोख ठेवणे आणि परीक्षार्थी उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही या अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी असेल। संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने या नोडल अधिकाऱ्यांना परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रांना भेटी देऊन सर्व आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाची पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।